ऑनलाईन औषध विक्री विरोधात केमिस्ट संघटनेचा बंद संपन्न. बंदाला उत्स्फूर्त प्रतिसाद. काळ्या फिती लावून मूक मोर्चा. देशात आणि राज्यात इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून सुरू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री विरोधात कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनी बुधवारी आपले औषध विक्री दुकाने व व्यवहार बंद ठेवत आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. ऑनलाईन औषध विक्री तसेच बनावट औषधांच्या वाढत्या व्यवहारामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप औषध विक्रेत्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून तहसील कार्यालयापर्यंत काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधून घेत शिष्टमंडळाने तहसीलदार महेश सावंत यांची भेट घेत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात औषध विक्रेत्यांनी ऑनलाईन औषध विक्रीमुळे रुग्णांच्या आरोग्याशी गंभीर स्वरूपाचा खेळ होत असल्याची नाराजी व्यक्त केली. ही बेकायदेशीर विक्री तात्काळ बंद करण्यात यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली. अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने यापूर्वी अनेक वेळा संबंधित मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने देऊन प्रत्यक्ष भेटी घेतल्या होत्या. मात्र शासन आणि प्रशासनाकडून सातत्याने उदासीन भूमिका घेतली गेल्याने अखेर देशव्यापी बंदाचे पाऊल उचलावे लागल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कोपरगाव तालुक्यातून थेट पंतप्रधान यांच्या नावे निवेदन तयार करण्यात आले असून त्याची प्रत स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली. आमच्या भावना आणि मागण्या शासनामार्फत तात्काळ केंद्र सरकारपर्यंत पोहोचवाव्यात अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली. दरम्यान बंदमुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी संघटनेने घेतली होती. अत्यावश्यक परिस्थितीत गरजू रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी सहकार्य करतील अशी ग्वाही संघटनेने दिली. या मोर्चात कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी, उपाध्यक्ष भरत मोरे, कार्याध्यक्ष कावेरी आहेर, सचिव प्रवीण गवळी, खजिनदार रुपाली पाटील, सदस्य विजय जगताप, सचिन अमृतकर, अजय शाह, मंदार पहाडे, श्रीकांत पैठणे, अपर्णा गाडेकर, ग्रामीण कार्याध्यक्ष नितीन खैरनार, सहसचिव प्रशांत बोरावके, सह खजिनदार संदीप डागा, जनसंपर्क अधिकारी ऋतुल जाधव, स्वीकृत सदस्य संदीप गोळेचा, सुनील थोरात यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने औषध विक्रेते आणि व्यावसायिक सहभागी झाले होते. ऑस्कर न्यूज साठी रेणुका ढमाले सह अनिकेत.